हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ दीपा श्री मोरे. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते तुम्ही खूप मस्त असतान. आज मॉर्निंग रूटीनपासून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते. सकाळी उठल्याबरोबर मी घराच्या बाहेर आले आणि तुम्हाला हा घराच्या बाहेरचा परिसर दाखवते. किती सुंदर आहे आणि ज्यांच्या घरी आम्ही थांबलो त्यांचं हे 2 मजली घर खूपच सुंदर आहे. काल रात्री तुम्हाला घराच्या आतमधून मी दाखवलं होतं कसं आहे आणि आज मी दाखवते घराच्या बाहेरचं वातावरण. पूर्ण हिरवळ म्हणजे शेती आहे घराच्या आजूबाजूला. इथे वातावरण थंड असल्यामुळे भाताची शेती केली जाते आणि घराच्या बॅकयार्डमध्ये म्हणजे घराच्या पाठीमागे तुम्हाला दाखवते एक गंमत आहे. इथे हे घरी पोचण्यासाठी जवळजवळ आम्हाला अर्धा पाऊण तास लागला रात्री आणि एकदम छोट्या पायवाटा आहेत. हे पहा इथे आहे. या छोट्या पायवाटांमध्ये इतर दिवशी तरी टू व्हीलर घरापर्यंत येऊ शकते, पण पावसाळ्यात अशक्य आहे. कोणतंही वाहन घरापर्यंत येण्यासाठी चालतच प्रवास करावा लागतो. चला आम्हाला आता परत निघायचं आहे. असाच चालत प्रवास करायचा आहे. घराच्या पाठीमागे त्यांनी एक छोटंसं शेडही बांधलेलं आहे, एक स्टोर रूम टाईप आणि गुरांसाठी एक शेड. ते झालं. त्यानंतर मस्त असं चुलीवरच्या पाण्याने आंघोळ केली आणि निघालो. आता आपण आलो आहोत भीमाशंकर आंबेगाव तालुक्यामध्ये. त्या एका मित्राच्या घरी आलेलो आहोत आणि रानामध्ये अशा जंगलामध्ये त्यांचं हे इथं घर आहे. खूप मस्त असं 2 मजली घर बांधलेलं आहे त्यांनी आणि हे त्यांची शेती. या ठिकाणी भाताचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ही भात शेती हे आपल्याला दिसते, ही भात शेती आहे आणि हा पूर्ण जंगलातून हा जाण्यासाठी रस्ता आहे. इकडं कुठलीही टू व्हीलर किंवा 4 व्हीलर आतमध्ये येत नाही, चालत यावं लागतं आतमध्ये येण्यासाठी. आणि ह्या रस्त्याला पूर्ण खेकड्यांनी हे अशा प्रकारे खड्डे लहान लहान केलेले आहेत, त्यांचे होल, आणि याच्यामध्ये पूर्ण खेकडे आहेत आणि हे पाऊस पडल्यानंतर बाहेर येतात असं त्यांचं म्हणणं आहे. पूर्ण रस्त्यावरती हे अशा प्रकारे खड्डे आहेत. पूर्ण हिरवळ. हे आहे पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकरच्या नजीक एक 7-8 किलोमीटर असलेलं हे गाव. आणि ह्या गावामध्ये खास आपण भेट दिलेली आहे. आणि पूर्ण जंगल, पूर्ण हिरवळ, काय झाडी, काय डोंगर आणि काय हा निसर्ग पाहण्यासारखं मनमोहक. गुवाहाटीपेक्षाही सुंदर. दाखवा ना खड्डे किती मोठे मोठे. आणि या ठिकाणी पूर्ण आणि हे खड्डे आणि या ठिकाणी या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला फक्त आणि फक्त हे अशा प्रकारचे होलं दिसतील तुम्हाला. दोन्ही साईडला फक्त होलं आहेत. हे त्यांना विचारलं असता हे काय, कशाचे होलं आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पूर्ण खेकडे या होलामधून बाहेर येतात. पूर्ण खेकड्यांनी केलेले होलं आणि ही भात शेती. अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण आणि हे अशा प्रकारे हिरवळ. आणि अजून एक हिरवळ तुम्हाला मी दाखवतो आता. ही पहा हिरवळ. चला आता आपण भीमाशंकरला जाऊया. आता आपण चाललोय भीमाशंकर. ॲज अ ब्लॉगर पहिल्यांदाच कॅमेरा हातात घेतल्यामुळे थोडीशी भीती वाटत होती कॅमेऱ्यासमोर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला. त्यामुळे मिस्टरांनी थोडीशी मदत केली आणि हा व्हिडिओ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे नागपंचमी झाल्यानंतरच लगेच गेलो होतो आम्ही भीमाशंकरला. खूपच छान निसर्गरम्य वातावरण आणि तुम्हाला दाखवलंच आता मी किती लांबून आम्ही चालत आलो आहे. खूप वेळ लागला. सकाळची मॉर्निंग वॉक झाली असंही म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण खूप लांब चालत आलो. जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला आम्हाला इथे बाहेर पर्यंत येण्यासाठी. आणि आमची गाडी रात्री एका हॉटेलच्या शेजारी पार्क केली होती आणि ते हॉटेलसुद्धा यांच्या मित्राच्या नातेवाईकांपैकीच कुणाचं तरी होतं.
सो चला आता फायनली पोचलो आहे. मिस्टरांना फोन आला त्यामुळे त्यांनी फोन हातात घेतला. मग काय आपलं पायवाट दाखवत मी तुमच्यासोबत या छानशा गप्पा मारल्या. चला आता ह्यांच्या पुढे जाऊयात. खूपच सुंदर निसर्ग आहे. अगदी डोळ्यांना मनमोहक करणारं वातावरण होतं इथे. खूप छान वाटलं. तुम्हाला ही आय होप व्हिडिओ पाहून खूप छान वाटला असेल. आवडल्यास नक्की व्हिडिओला कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटद्वारेच मला कळेल की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. सो चला आता फायनली आम्ही रोडजवळ पोचलेलो आहे. खूपच छान वाटतंय. नवीन ठिकाणी फिरायला जाणं खरंच खूप एक्सपिरियन्स खूप छान असतो. फायनली चालत जाण्याचा प्रवास संपला आणि आपली 4 व्हीलर पहा तिथेच उभी आहे एका हॉटेलच्या शेजारी. सो मुलेही तिथे गेले होते. म्हणजे मिस्टरांचे जे मित्र होते ते दादा मुलांना घेऊन पुढे आले होते आणि आम्ही दोघं निवांत व्हिडिओ काढत आलो. सो इथे पहा ते हॉटेलमध्ये येऊन बसले आणि खूपच छान आणि निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे गाव मला तर प्रचंड आवडलं. चला आता मुलं काय करतात तेही पाहते. आणि हो, या झाडाला पहा कसे टायर आणि झोके लावलेत. खूप छान वाटत होतं हे पाहूनच. काय ग तिथे का बसली? हो तिथे गेल्यावर शॉपिंग करू. हा करू शॉपिंग करू. नको चहा कशाला? का हा कसा बसलाय पॅन्ट वगैरे वरती करून. चॉकलेट खातो काय? किती मस्त बैठक व्यवस्था आहे ना. टायर अगं चला ना खेळायला. तो ती झोक्यातच बसली. रात्री बसली होती टायर मध्ये. आता किती मस्त झाडाला टायर लावले. बस रे तू टायर मध्ये आदर्श बस. कायला कसली मस्त सवय आहे. ये जुन्या लहानपणीच्या आठवणी. इकडे बघ. कसं आहे? कसं वाटतंय? आहे ग. आले चला चहा पिऊन घेऊया. चहा आणलाय. मस्त ओटा आहे ना इथे. चहा सकाळ मस्त चहा. या चहा प्यायला. वाव अगस्त्य सोडू नको अगस्त्य. बघ किती मस्त टायर खेळतोय. मज्जा वाटते. ए अगस्त्य किती हसायला येत आहे त्याला. सोड. अरे पाय सोड. जुजूवर कसला ब्रँड बसलेला एकदम. नाही रात्री जरा उशीर झाला. खेळा जुजू. आमदार सोडायचा नाही ना, तर फोडायचं. ये उलटा हसते. मज्जा वाटते ना. आता उलटा नाही पाडणार. आता किती मस्ती घालतात. हा कसं आहे दीदी? पुढे नाही जायचं, मागे राहून द्यायचं. अगं मज्जा वाटते का नाही? डोकं मागं घ्यायचं म्हणतोय तो. ओके याला चांगलं माहितीये. खेळ रे तू. खेळ रे बाबा एकदा. व्हेरी गुड. बघ कसा झोका घेतोय तो.
घे घे घे. व्हेरी गुड. जमतंय बर्फीला. सेजलला पण खूप छान जमतंय आता. शिकली. व्हेरी गुड. मार 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 पाय. ये हो का, तिघं 3 झोक्यांवरती मस्त मज्जा करतायत. चला चला आता, चला 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 चला. उतरवा त्याला. उतल उतल पिले, उतर 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 उतर. इकडे बघ सोनू, इकडे बघ. हू. ते सुद्धा झोका बांधलेला आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट आली. बस 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 बस. कर एन्जॉय कर, आज फुल एन्जॉय. हळूचा, मागे एक जरा खड्डा आहे. घे झोका. व्हेरी गुड. मज्जा येते का ए पिलू? एकदम मज्जा. कसं वाटतं इकडे आल्यावर फिरायला? हा, एकदम हवेत. एकदम मजा. एकदम ए चल. मजा. अशा टाईपची सिटिंग अरेंजमेंट हॉटेलमध्ये असल्यावरती किती छान वाटतं ना. मला भारी वाटलं. मी 2-4 फोटोजसुद्धा क्लिक केले आणि 2-3 झोकेसुद्धा घेतले. खूप छान वाटलं. व्हिडिओ नाही काढली पण एन्जॉय भरपूर केलं. बर्फीचा आनंद पाहूनच मलाही खूप आनंद झाला. चला आता आपण जाऊया, निघूया. आता भरपूर वेळ इथं टाइमपास केलाय. आता गाडी निघाली. आता आम्ही पण निघतो. आता भीमाशंकरला गेलो. अयो, कशी कशी अगस्त्य फायटिंग खेळतो. अयो हा कर. अयो फायटिंग. निघालो. एवर सेजल इकडे बघ. गुड मॉर्निंग बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मी. कुठेही बाहेर निघालं की गाडीतून हे पळणारं दृश्य पाहिलं की खूप छान वाटतं. लहानपणी ट्रेनमधून पाहिले, बसमधून पाहिले आणि आता 4 व्हीलरमधून सुद्धा खूप छान वाटतं. आणि मुलांची गाडीत जी गंमत चालू होती ती ऐका. जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा वो नहीं जाने मन, किस्सा मेरा प्यार है, साजन का जाने मन, जाने मन, किस्सा मेरा इकडे बघ. जाने मन का जाने मन, बचपन का प्यार मेरा किस्सा मेरा प्यार है. ओ हो सिंगर. ऐकलत ना तुम्ही बर्फीचं गाणं. सो बर्फी आणि आदर्श छान असं सिंगिंग करत होते आणि गाणं त्यांना एवढं काही येत नव्हतं. जे शब्द त्यांना आठवतील किंवा जे वाटतील ते बोलत होते. पण खूप क्यूट वाटत होतं. लहान मुलांचे हेच गोड गोड क्षण खूप छान वाटतात. आणि अगस्त्य बिनधास्तपणे ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्रायव्हिंगचा आनंद घेत होता. गाडी वगैरे जास्त रस्त्यात नसल्यामुळे त्यालाही घेतलं मिस्टरांनी त्याला मांडीवरती. सो ड्रायव्हिंग करताना खूप एन्जॉय केलं अगस्त्यानी. आणि मग काय, बर्फीचा डान्स सुरू झाला आणि आम्ही हा रस्ता तिचा डान्स पाहत पाहतच एन्जॉय करत होतो. खूप छान वाटलं. तुम्हाला सांगू का, बऱ्याच लांब गाड्या लावत होते लोक, कारण चालत जायचं होतं त्यांना भीमाशंकरला. सो जवळ येऊन आणि जर गाड्या असतील म्हणजे जेव्हा डेज वगैरे असतात तेव्हा इथून स्टार्ट होत असेल आणि इथून तुम्ही पाहताच आहे आता की आम्हाला जायला भरपूर वेळ लागणार आहे. तर इथे गाड्या पार्क करून लोक चालत गेली आहेत. सो अजूनही पुढे एका ठिकाणी स्टॉप असतो. सो तिथेही बघा इथे. आणि आम्ही इथंही गाडी न थांबवता डायरेक्ट भीमाशंकरच्या इथे पार्किंगला गाडी लावलेली आहे. हॅलो, काय झालं बेबी? झोपायचं होतं आत्ता, झोपायचं तुला. केवढूस झालंय बघू. चॉकलेट बघू तुझं. तू एवढूस राहिलंय तरी तुझंच खातोय तू. माझे हा खा. चला पार्किंगला लावली गाडी. हो का समोरच मंकी बघा, आल्या आल्या दर्शन दिलं.
बघितलं का बर्फी सेजल? आपलं गाव ना पुढे पुढे आहे बघ तुझं काहीतरी करते का ते असं खातंय. मंकी पाहून मुलांना खरंच खूप आनंद झाला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इथलं वातावरण. साधारण 9-9:30च्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलो आणि इथे धुके पहा किती आहेत. सो खूपच थंड वातावरण होतं आणि एवढ्या सकाळ सकाळसुद्धा सगळे दुकानं अरेंज केलेले होते. बर्फीचं चाललं होतं ह्या दुकानातून ते घ्यायचं, त्या दुकानातून ते घ्यायचं. सगळे दुकानं दाखवत होती की मला हे घ्यायचं ते घ्यायचं. तिला म्हटलं थांब, दर्शन झाल्यानंतर जेव्हा रिटर्न येऊ आपण तेव्हा तुला पाहिजे ते हवं ते घेऊ. त्यामुळे ती शांत झाली आणि नंतर आम्ही एंट्रन्सला असे छान छान फोटोज क्लिक केले. सो हा आहे एंट्रन्स, मेन गेट. श्री क्षेत्र जय भीमाशंकर. सो इथून एंट्री केली. खूप छान आणि मस्त वाटत होतं वातावरण, तर काय सांगू तुम्हाला वातावरणाचं. बर्फी अगस्त्य आमच्याकडे होता आणि बर्फी या काकांसोबतच चालत होती. आज दर्शन तिची चांगलीच मैत्री झाली होती. राहू दे आता राहू दे घरी गेला बदलू आपण चल फक्त सावकाश चल पाण्यातून नाही चालायचं. चला आता पायऱ्या उतरत. तुम्ही कधी गेला आहात का भीमाशंकरच्या दर्शनाला? गेला नसताना तर नक्की जा. खूप छान वाटतं. अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण आहे सकाळचं. अगस्त्य आरतीचं ताट घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं. खूप छान आणि प्रसन्न वाटलं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. हर हर महादेव.